जे व्हायचं असेल तेव्हा पण मराठी जागे राहा स्वतःच्या सगळं आता तुमच्यावरती अवलंबून 100% पाटील खंबीर आहे कोणाचा बाप मारवाय सगळे जबाबदारी पार पाडा आपले लेकरं डोळ्यासमोर असू द्या लेकराशिवाय या राज्यात या देशात आपल्याला कोणी आधार देणार नाही आणि जे जे महाराष्ट्रात आरक्षणाला आडवे येतील ते सगळ्याचे सगळा त्यांचा सुप्रसाद झाला पक्षा कोणत्या काम करा पण मतदानाच्या दिवशी मतात जाताना स्वतःची मुलगी आणि स्वतःचा मुलगा बटन दाबताना लक्षात असू दे प्रचार करा पण मतदानाच्या दिवशी असं वाटलं पाहिजे लय मोकार लोक मराठी असं पडलं पाहिजे तुम्हाला सांगतो पुढच्या वेळेस जागे करा आता 2-4 दिवस मोबाईल सुरू ठेवा नुसत्या पाहुण्याला फोन लावायचे मनाचंच नाही जेवला का काय झाला का जरा देऊ पैसे त्याला मतदान एक शिक्का हाण मी सांगितलं कोणाला हाना म्हणून लोकसभेला काय सांगितलं होतं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा आता विधानसभेला मी सांगितलं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा मराठा समाज हा बंधनमुक्त केला नाही पण पाडताना असा पाडा नकोच म्हटला पाहिजे मी तुमच्यासाठी जीव द्यायला तयार झालेलो त्याची काळजी तुम्ही नाही करायची तुमचे लेकरं अधिकारी झालेले मला बघायचे मी आरक्षण तुम्हाला देणार आहे त्याची काळजी तर करूच नका आणि सरकार कोणाचं पण येऊ दे सरकार कोणाचं पण येऊ दे मराठा त्याच्या पुढे चारीच्या गुडघ्यात टाकायला लावणार तुमच्या बळावर करतोय तुमच्या शक्तीवर करतोय माझं शरीर मला साथ देत नाही 2-2 सलाईन चालू आहेत मला फक्त त्याची जाणीव असू द्या मला नाही घेणं राजकारणाचं मला घेणं आरक्षणाचं मला करायचा माझा समाज मोठा समाजाचे लेकर अधिकारी झाले मला आता वैजापूरला एक मुलगी भेटली 1% नोकरी होती तिचं नशीब इतकं चांगलं ए थांबा रे बुळबुळच बेजार करते एक मुलगी आहे तिचा 1% नंबर उठला होता पण तिचं प्रमाणपत्र नाही करत अहो तुम्हाला इमानदारीनं सांगतो ती पोरगी MD झाली काल MD आपल्याला असे आपले लेकर अधिकारी करायचे राजकारणात एक जण मोठा होतो बाकीच्या कार्यक्रमात लागतो त्यामुळे जास्त लक्ष आरक्षणावर द्या सामूहिक उपोषण ठेवलं आपण आता महाराष्ट्रातले घराघरातले पूर आता अंतरवाली देणार तारीख डिक्लेअर झाल्यावर सरकार स्थापन केल्यावर तारीख ठरवू काही जण दमत नाही आपल्याला लगेच म्हणजे तारीख सांगा बरं अन्य तारीख सांगितली ते सरकार स्थापन नाही केल्यावर मग काय करायचं त्यांना सरकार करता स्थापन करून द्या 2-4 दिवस गुन्हा घेऊन द्या तशी मजा करून द्या आम्हाला त्यांच्या पुढे आहेत नाही बसलेलो राक्षस मोठा आरक्षण घ्यायचंय माझा जीव आरक्षणात खूप मी खूप शरीराचे वेदना आहेत मला मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा माझ्या समाजाला मी येवल्यातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो मी जरी थोड्या दिवसात आलो तर माझी जात फुटून देऊ नका जात एकजूट राहा मी आरक्षण पुरं घेतल्याशिवाय मी हटणार नाही आरक्षणात जीव ठेवा आरक्षण मिळवणार आहे तुम्हाला संदेश कळतो मराठा बुद्धिवान यावेळेस नुसतं पाडा म्हणलं 29 पाडलेली नाव सांगितलं आता सांगितलं करायचं ते पडणार आहे कल मी काय करू आम्ही नुसता वरकडे आणून तरी पडत मराठे कोणत्याही पक्षात राहा फक्त मराठे आरक्षणाच्या बाजूनं आणि लेकराच्या बाजून राहा रात्र दिवस कोणाचा प्रचार करा पण मतदानाच्या दिवशी आरक्षण आणि मुलगी आणि मुलगा डोळ्यासमोर राहणार जातला मराठ्यांना मी हात जोडून सांगतो मी कधी हात जोडत नाही संधी गेल्यावर रडत बसू नका बदला घेता नंतर येत नाही बदला घ्यायचा वेळ आली की पक्षात कोण करायचं पण मराठ्यांना आरक्षणाला विरोध करणारा राज्यातला कोणी असो तो गेलाच पाहिजे हे लक्षात ठेवा तुम्ही सगळे इतके उन्हात प्रचंड ताकदीने एकत्र आणून अशी तुडुंब गर्दी बघितलं तुम्ही म्हणतो आता झोपा तिकडे करून मुंबईला मलाही जास्त वेळ नाही बोलता येत तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होता आलो कुठं आता मी कुठ केलाय त्याला काय 2 करोड मराठी
आरक्षणा धंदा काय खोटा खुली केली थोडी नाही आता ओली दिले राहिले तर थोडं तुम्ही सांभाळा घरातले मराठे इथं गोरगरीब ओबीसी सुद्धा त्रास इथं दलित मुस्लिमांना त्रास इथं मराठ्यांना त्रास सगळ्यांना त्रास सगळेजण उगा आता दादागिरी आणले तर कुठची भेटा दादागिरी मराठ्या पुढे करू शकत नाही बुकीत दादा पडीत दादागिरी काय पण तरी आज ते ना गरीब मराठी आपल्या घरात राहा गुपचीप जायचं मतदान करायचं गुपचीप पडून मा घरी यायचं एक नाही दोन नाही बाहेर आलं राईट कार्यक्रम केला नाही तुम्हाला एवढीच विनंती आहे तुम्हाला ज्याला पडा त्याला पडा ज्याला निवडून आणा त्याला आणा पण आरक्षण आणि लेकरं डोळ्यासमोर राहू द्या एवढीच विनंती करतो आणि सामूहिक उपोषणाला महाराष्ट्रातल्या घराघरातले सगळे मराठी तारीख ठरल्यावर अंतरवलेली आहे मला तुमच्याशिवाय कोणी नाही सगळे जण हात वर करून सांगा बरं सगळे चलो धन्यवाद सगळ्यांना जय शिवराय